राज्यात सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्यात यावी या मागणीसाठी राज्यभर प्रहार संघटनेकडून आंदोलन केलं जातंय। आपण जर बघितलं तर पुणे जिल्ह्यात 8 ठिकाणी प्रहार संघटनेकडे आंदोलन सुरू आहे। पुण्यातील गुडलक चौकामध्ये प्रहार संघटनेचे हे सगळे कार्यकर्ते अशा पद्धतीने आंदोलन करतायत, सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देत आहेत आणि आपण जर बघितलं तर गळ्यात त्यांनी कांद्याचा हार देखील घातलेला आहे। काय मागणी करता तुम्ही? एकीकडे तुम्ही हातात म्हणजे ऊसाचे कांडे आपण बघतोय आणि दुसरीकडे कांद्याचे हार घातलेत गळ्यात। कारण नाही का, सरकार शेतकऱ्यांना हमी भाव देत नाहीये आणि त्यांचा 7-12 कोरा करत नाही। त्या मागणीसाठी आम्ही इथं बसलेलो आहे। राज्यभरात आंदोलन सुरू आहेत, बच्चूभाऊ स्वतः त्या ठिकाणी बसलेले आहेत, मात्र सरकारकडून अजून देखील कुठला उत्तर देण्यात आलंय का? काही उत्तर नाहीये। सरकार फक्त गाजर दाखवती, गाजर सरकार आहे, फक्त गाजर दाखवती। पुढे काय दिशा असणार आहे? म्हणजे अर्थात चर्चा सुरू आहे, कुणाशी काय नेमकं करायचंय? चर्चा तर चालूच आहे, पण चर्चेमुळे काय होत नाही ना। जोपर्यंत फक्त चर्चेने काय होणार नाहीये, जोपर्यंत सरकारने शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करणार नाही, तोपर्यंत आमचे प्रहारचे आंदोलन हे असे चालू राहणार आहे। आपण बघतोय बच्चूभाऊ सातत्याने आंदोलन करतायत सरकारच्या विरोधात, मात्र काय होतंय का खरंच ज्या पद्धतीने आता पुन्हा एकदा तुम्ही आंदोलनाला बसलात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी? आमचं दैवत आमदार बच्चूभाऊ कडू यांनी 8 दिवसाचं अन्नत्याग आंदोलन, 7 दिवसाची 150 किलोमीटरची पदयात्रा, त्याच्यानंतर रायगडचं आंदोलन असू, असे 5 महिने झालं सातत्याने आमच्या बच्चूभाऊ कडू आंदोलन करतात। आमची 6,000 रुपये दिव्यांगांची पेन्शनची मागणी होती, परंतु अधिवेशनाच्या या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी 2,500ची पेन्शन आम्हाला देऊन तोंडाला पानं पुसलेली आहेत। आम्हाला या आघाडी तिघाडी सरकारचं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय एकनाथभाई शिंदे, माननीय अजितदादा पवार जे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, हे अजितदादा सगळीकडे सांगतात, मी शब्दाचा पक्का आहे, पण अजितदादा सारखा खोटा माणूस नाहीये। आम्हाला उन्हाळी अधिवेशनामध्ये इतकी आश्वासन दिली होती, आश्वासनं देतात मात्र पूर्ण होत नाहीत। आजपत्र कुठल्या अक्षराने आमच्या ना पूर्ण झाल्या नाही आणि होणारही नाही। का माहिती का, आज सरकार निवडून देतो आम्ही, बरं आज आमच्या पाठीशी ना बच्चूभाऊ आहे, तोपर्यंत आम्हाला न्याय मिळू शकतो। अर्थात न्यायाच्या मागासाठी या ठिकाणी तुम्ही सगळे आंदोलन करताय? हो बरोबर आहे। दिव्यांगांना 6,000 रुपये पेन्शन मागणी बच्चूभाऊंनी जे खूप वर्षापासून धरलेली आहे। छत्रपती संभाजीनगरला पण आंदोलन एवढं मोठं केलं होतं। अर्थात एवढ्यांदा आंदोलन करून देखील या ठिकाणी कुठेही न्याय मिळताना दिसत नाहीये, त्यामुळं पुन्हा एकदा राज्यभर अशा पद्धतीने प्रहार संघटनेचे हे सगळे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत, आंदोलन करताना या ठिकाणी दिसत आहेत आणि पुणे जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी तहसील कार्यालय असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, त्या ठिकाणी बसून प्रहार संघटनेचे हे सगळे कार्यकर्ते अशा पद्धतीने सरकारच्या विरोधात घोषणा देत आंदोलन करताना दिसत आहेत। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।